स्वामी समर्थ कधीही थेट समोर येऊन आपल्याशी बोलत नाहीत. पण ज्यांना ऐकायचं येतं त्यांच्याशी ते आयुष्यभर संकेतांमधून संवाद साधत राहतात. कारण स्वामींचा मार्ग हा शब्दांचा नाही तर अनुभवांचा आहे. आणि जेव्हा एखादा माणूस खरंच अंतर्मनातून स्वामींना शरण जातो तेव्हा त्याचं आयुष्य योगायोगांनी नाही तर संकेतांनी चालू लागतं. कधी अचानक कानावर पडलेलं एखादं वाक्य, कधी अनोळखी व्यक्तीचं बोलणं, कधी उघडलेलं पुस्तक, कधी वारंवार दिसणारा एकच शब्द, एकच नाव, एकच आकडा, हे सगळं योगायोग नसून स्वामींचे सूक्ष्म संदेश असतात. पण बहुतेक लोक ते ओळखू शकत नाहीत, कारण त्यांना उत्तर हवं असतं, मार्गदर्शन नको असतं. आणि स्वामी समर्थ नेहमी उत्तर देत नाहीत, तर विचार करायला भाग पाडतात. पहिला आणि सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे मनात अचानक येणारी शांतता किंवा अस्वस्थता. कारण एखादा निर्णय घेताना जर मन कारण नसताना अस्वस्थ झालं, तर समजा स्वामी तुम्हाला थांबायला सांगत आहेत. आणि कारण नसताना मन शांत झालं, तर समजा स्वामी म्हणत आहेत, जा पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसरा संकेत म्हणजे तेच तेच दृश्य पुन्हा पुन्हा दिसणं. जसं की स्वामींचा फोटो, नाव, तारक मंत्र, एखादं वाक्य किंवा कथा, जी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू येते. स्वामी एकदा सांगत नाहीत, जोपर्यंत भक्त ऐकत नाही तोपर्यंत तेच सांगत राहतात. तिसरा संकेत म्हणजे लोकांच्या मुखातून निघणारे शब्द. कारण अनेक वेळा स्वामी स्वतः बोलत नाहीत, तर एखाद्या सामान्य माणसाच्या तोंडून तुमच्यासाठी संदेश देतात. आणि तो माणूस स्वतःलाही माहीत नसतं की त्यानं काय बोललं. पण तुम्हाला आतून जाणवतं, हे माझ्यासाठीच होतं. चौथा संकेत म्हणजे अचानक आलेले अडथळे. कारण स्वामी समर्थ प्रत्येक बंद दार हे शिक्षा म्हणून देत नाहीत. अनेक वेळा ते संरक्षण असतं. जे काम झालं नाही म्हणून तुम्ही रडता, तेच काम पुढे जाऊन तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होतं. पण स्वामींनी ते थांबवलं. पाचवा संकेत म्हणजे स्वप्न. पण लक्षात ठेवा, प्रत्येक स्वप्न संकेत नसतो. जे स्वप्न झोप उडवून टाकतं, मनात खोल बसतं आणि विसरता येत नाही, तेच स्वामींचं असतं. सहावा संकेत म्हणजे भक्तीमध्ये येणारा कंटाळा. हो, हा देखील संकेतच आहे. कारण स्वामी पाहत असतात की भक्ती ही सवयीसाठी आहे की श्रद्धेसाठी. आणि ज्या दिवशी भक्ती करावीशी वाटत नाही, त्या दिवशीही जो भक्त बसतो तोच स्वामींच्या जवळ जातो. सातवा संकेत म्हणजे देवाचं शांत राहणं. जेव्हा प्रार्थना करूनही काहीच घडत नाही, कोणताही संकेत मिळत नाही, तेव्हा समजा स्वामी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत आहेत. कारण कायम हात धरून चालवलं तर चालायला कधी शिकणार. आणि आठवा, सर्वात खोल संकेत म्हणजे तुटणं. जेव्हा नातं तुटतं, स्वप्न तुटतं, अपेक्षा तुटतात, तेव्हा स्वामी तुमचं आयुष्य फोडत नाहीत तर नव्याने घडवत असतात. कारण जुना पाया काढल्याशिवाय नवीन मंदिर उभं राहत नाही. पण या सगळ्या संकेतांचा एकच नियम आहे. जो भक्त प्रत्येक संकेतामागे चमत्कार शोधतो तो तिथेच अडकतो. आणि जो प्रत्येक संकेतामागे स्वतःमध्ये सुधारणा शोधतो तो हळूहळू मुक्त होत जातो. म्हणून स्वामी समर्थ संकेत देतात की तू काय करावंसं हे सांगण्यासाठी नाही, तर तू काय बनावंसं हे घडवण्यासाठी. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेवा की स्वामींचे संकेत तेव्हाच सुरू होतात जेव्हा तुम्ही देवाला बदलायला नाही तर स्वतःला बदलायला तयार होता. कारण स्वामी समर्थ आधी चमत्कार घडवत नाहीत, ते आधी माणूस घडवतात. आणि जर आज तुमच्या आयुष्यात हे शब्द कुठेतरी आतून भेदले असतील, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत, तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. खाली कमेंटमध्ये फक्त मनापासून एकच नाव लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण ज्याच्या ओठांवर स्वामींचं नाव टिकून राहतं, त्याच्या आयुष्यावर स्वामींची नजर कधीच हटत नाही. श्री स्वामी समर्थ.